वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून असा मऊसूद आणि सॉफ्ट हा पदार्थ कोणता आहे बरं? तर हा आहे म्हैसूर बोंडा. तेलंगणामध्ये हा पदार्थ प्रत्येक हॉटेलमध्ये, हातगाडीवर, टपरीवर सगळीकडे मिळतो आणि हा खूप चविष्ट लागतो आणि हा एकदम झटपट बनतो. तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आज आपण म्हैसूर बोंड्याची रेसिपी पाहूया. म्हैसूर बोंडा करण्याकरिता मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा ऑप्शनल आहे, पण मला फार आवडतो म्हणून मी घेतलेला आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. एक कांदा, 2 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे मी चॉप करून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी घट्टसर दही घेतलं. थोडं आंबटच दही घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमच बेकिंग पावडर टाकून व्यवस्थित फेटून घेतलं आणि चॉप केलेले सगळे जिन्नस त्यामध्ये घातले. कढीपत्ता घातला चिरून. कढीपत्ता तर आवश्यक आहे. कढीपत्ता बिलकुलच तुम्ही स्किप करू नका, अवश्य टाका. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मूठभर आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता त्याच मिश्रणामध्ये 1 प्याला भरून मैदा आणि 1 वाटी घोळण म्हणजे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे छान म्हैसूर बोंडे हे कुरकुरीत होतात. आणि व्यवस्थित संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मैदा हा भिजवून घ्यायचा. इतपत पाणी घालायचं की आपले बोंडे करता आले पाहिजे हाताच्या साहाय्याने आणि व्यवस्थित मस्तपैकी हे फेटून घ्यायचं मिश्रण. एकाच दिशेने हे फेटायचं. 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण करायचं आणि अर्ध्या तासासाठी हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं. आता अर्धा तास झालेला आहे. म्हैसूर बोंड्याचं पीठ तयार झालेलं आहे. 1 चमचा जिरे अर्धवट कुटून याच्यामध्ये घालायचं. जिऱ्याने खूप छान असा स्वाद येतो त्याला. आता पाण्याचा हात घेऊन बोंडे हे तेलावर तळून घ्यायचे. मीडियम जाळावर हे बोंडे छान ब्राऊन रंगाचे होईस्तोवर तळून घ्यायचे. असे छान छोटे छोटे बोंडे करायचे. छोट्या साईजचे खूप छान लागतात आणि कोणी जर तुमच्या घरी वेळोवेळ पाहुणे आले तर तुम्ही नक्की करा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. हे बोंडे तळून झालेले आहे. छान त्याला ब्राऊन रंग आलेला आहे. आता काढून घ्यायचे. मी इथे चटणीसोबत सर्व केलेले आहे. शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याकरता तुमचे मनापासून आभार. बाय बाय.